नमस्कार मंडळी. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गौराईला नऊवारी साडी कशी नेसवावी. आपली जी गौराई आहे ती स्टँडवरती आपण उभारली आहे. तर आपली स्टँड जे आहे त्याला 3 पाय आहेत. तर आपण त्याच्यातले 2 पाय गौराईचे पाय असे बघूया आणि रिंगणाच्या खालून काष्टा वगैरे आपण घालणार आहोत. तर सर्वात आधी तर आपण काष्ट्याला छान प्लीट्स काढून घ्यायच्या आणि स्टँडच्या मागून साडी घ्यायची. काष्ट्याला आता रिंगणाच्या खालून घुसवून तोपर्यंत बाहेर काढायचा जोपर्यंत आपल्याला छान टाईट असं फुडून दिसत नाही आहे. आणि खाली जी आपली काठ असते, खालची काठ, तिला एका पायाला छानपैकी असं पिनअप करून घ्यायचं आहे, म्हणजे पायाचा आकार येईल. पिनअप करून झालं की आपण जो काष्टा आपण जेवढा बाहेर काढला आहे तो सर्वात आधी तर फोडून टाईट असं दिसायला पाहिजे. आता तुम्हाला दिसतं आहे की मी पुढचं जे काठ आहे ते खूप टाईटली असं धरलं आहे आणि मग मागचा काष्टा घुसवायचा आहे स्टँडच्या आतमध्ये. त्यानंतर त्याला नीट घुसवायचं, कारण आपण त्याच्यावरती देवीचं जे हे आहे, अंग आहे, ते पण टाकणार आहोत. सो तुम्ही आता बघू शकता आपला जो लेफ्ट पाय आहे तो असा मस्तपैकी आकार घेतो आहे आणि साडी आतमध्ये तेवढीच घुसवायची जेवढी आपली स्टँडची हाईट आहे ना, ती बघून मग साडी आतमध्ये घुसवायची. ठीक आहे. तर पहिला पाय झाला आहे. आता आपण दुसऱ्या पायाच्या खालून पदर घेत आहोत आणि हे आपण बॉडी ठेवली आहे त्याच्यावरती, आपल्या स्टँडवरती. मग छानपैकी पदर जो आहे तो आपण पहिले पिनअप करूया. त्याला आपण पिनअप करूया, आधीच त्याला काही नीट नाही करायचं आहे. सर्वात आधी आपण निऱ्या काढून घेऊया. आता स्टँडच्या उंचीप्रमाणे आपण थोडीशी जी साडी आहे, अर्धी साडी आपण म्हणू शकतो, ती आतमध्ये टाकणार आहोत. तर आमची स्टँडचं उंची थोडी कमी होती, त्यामुळे आम्ही अर्धी नाही, अर्ध्यापेक्षा थोडी कमी साडी आम्ही आतमध्ये टाकली, कारण आपल्याला खोचायची सुद्धा असते साडी आतमध्ये. तर स्टँडच्या उंचीपेक्षा 1 हात तरी जास्त साडी आपण साडीची उंची घेतो आणि बाकीची साडी आतमध्ये ठेवायची, जसं या व्हिडिओमध्ये आता तुम्ही बघताय. त्यानंतर छानपैकी निऱ्या घालून घ्यायच्या, छोट्या छोट्या निऱ्या काढायच्या, कारण छान दिसतात त्या. आणि ज्या उंचीचा गौरीचं स्टँड असेल त्याच उंचीप्रमाणे आपण निऱ्या काढायच्या. साडीला नीट निऱ्या घातल्यानंतर वरती आपण पिनअप करून घेऊया. पिनअप केल्यानंतर आपल्या स्टँडच्या उंचीपेक्षा थोडंसं जास्त 2-3 बोटं जास्त साडी बाहेर ठेवून आपण बाकीची साडी आतमध्ये खोचायची आहे. साडीला नीट खोचायचं आहे, जेणेकरून आपल्या जे वरची बॉडी आहे ती नीट आतमध्ये बसेल, फिट्ट बसेल. आता साडीचा पदर आपण नीट करून घेऊया. बाकीची जी साडी असते, जी आपण ही खालून बाहेर काढलेली, तर तो जो एक काठ आहे तो घ्यायचा आणि मागे या काष्टाच्या मागे असा पिनअप करायचा. आता नीट निऱ्या झाल्यानंतर सेकंड लास्ट निरीला असं उचलायचं आहे सरळ, आणि तिला अशी सरळ धरायची आणि थोडीशी स्टँडच्या आत खोचून घ्यायची. आत्ता जी साडी आतमध्ये खोचली तिला थोडी थोडी उचलून आपण पिनअप करून घेणार आहे. आणि जो अंतर आहे तो एकदम प्रॉपरली घ्यायचा आहे. प्रत्येक प्लीटला जो अंतर असणार आहे आत्ता, तो एकदम समान दिसायला हवा.
आम्ही निर्यांना थोडंसं राईट साईडला सरकवलं आहे नऊवारी साडीचा लूक येण्यासाठी. आता या प्लीट्स पिनअप केल्यानंतर साडीचा जो घोळ आहे त्याला आपण नीट करून घ्यायचा आहे. त्याला पण असं सरळ सरळ दिसेल असं करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता किती नीट घोळ दिसतोय तो आता. आणि आपली नऊवारी साडीसुद्धा खूप सुंदर दिसते. इथे तुम्ही पाहू शकता आम्ही तिरडे आणले आहेत आणि आमच्या कोकणात तिरड्याची गवर असते. तर तिरड्यांना आम्ही सर्वात पहिले वरच्या साईडला बांधून घेणार आहे जेणेकरून आमचा मुखवटा जो आहे तो नीट बसला जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. देवीच्या मुखवट्यावर मळवट कसा भरायचा हा पुढच्या भागात आपण बघूया. मुखवटा बांधून झाला आहे आणि आता मी तुम्हाला आमच्या गौराईचा पूर्ण असा लूक दाखवणार आहे. आली गोबर आली, सोन पावली आली.